सगळ्यांना गुड मॉर्निंग. ॲट द रेट स्टडी या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर तुमच्यासाठी आज एक वेगळी व्हिडिओ घेऊन आले. टॉपिकचं नाव आपलं असं आहे की BRM चा फुल फॉर्म आहे बिझनेस रिसर्च मेथड. तर तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला 20 to 30 मार्काला तुम्हाला हे प्रॉब्लेम विचारतात. तर त्याच्यामधले मी तुम्हाला काय फिक्स क्वेश्चन आहे, तेच फिक्स क्वेश्चन येतात. फर्स्ट ऑफ द ची स्क्वेअर मेथड. आता ची स्क्वेअर मेथड हे काय, हे तुम्हाला मोस्ट ऑफ द स्टुडंटला माहिती नसणार आहे. तर काय, मी तुम्हाला थोडं आधी एक्सप्लेन करतो आणि मग आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. ओके. तर ची स्क्वेअर हे तुम्हाला मी का सांगतो एवढ्याने, किंवा ची स्क्वेअर आहे हे तुम्ही आत्ता कॅल्क्युलेट करायला शिका. कारण तुम्हाला फोर्थ सेमला गेल्यावर तुम्हाला रिसर्च पेपर बनवायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता पण BRM मध्ये तुम्हाला काय हायपोथेसिस अनालिसिस करायच्या मेथड आहे. त्याच्यामध्ये मेथड आहे ची स्क्वेअर मेथड, झेड टेस्ट, टी टेस्ट, कोरिलेशन, मीन मीडियन मोड, नंतर अजून आहे स्टँडर्ड एव्हिएशन, नंतर व्हॅरायन्स. हे तुम्हाला मेथड आहे. तुम्हाला आत्ता BRM ला मेथड आहे. तर ह्या मेथड तुम्ही आत्ता शिकलात तर तुम्हाला रिसर्च पेपरला काही अडचण येणार नाही. आणि त्याच मेथड तिथं अनालिसिस करायचं, डेटा तुम्हाला सर्वे करून काय म्हणतात की सर्वे करून डेटा कलेक्ट करून तो अनालिसिस करायचा असतो. म्हणून आणि तुम्ही म्हणशाल आता काय आपण फोर्थ सेमिस्टरला शिकू. फर्स्ट सेमिस्टरला करायचं तेव्हा करा. पण तुम्हाला ह्या पेपरमध्ये मी तुम्हाला आता जेवढ्या मेथड सांगितल्या त्याच्यामधल्या ठरलेल्या मेथड आहे ची स्क्वेअर, मीन मीडियन मोड आणि मीन आणि मीडियन. या 3 मेथड मधले तुम्हाला 100% 2 प्रॉब्लेम येतात म्हणजे येतात. त्याच्यामुळे मी म्हणलं की तुम्ही हे मेथड नीट केल्या तर तुम्हाला आत्ता केला तर तुम्हाला पुढे पण कधीच प्रॉब्लेम नाही येणार. आणि भविष्यामध्ये कोणी इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारलं तरी तुम्हाला काही गरज नाही. कारण ही ची स्क्वेअर मेथड ही खूप इम्पॉर्टंट आहे. काय ची स्क्वेअर मेथड, ज्याला माहिती असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. तर आपण बघूया. तर तुम्ही हा क्वेश्चन वाचला असेल एवढ्या वेळात मी एक्सप्लेन करूपर्यंत. मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट याच्यामध्ये फाइंड आउट काय करायचंय. की काय फाइंड आउट करायचंय, प्रिपेअर करायचंय तुम्हाला हायपोथेसिस प्रिपेअर करायचंय. तर हायपोथेसिस कोणकोणते असतात, की नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असतो. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करताना तुमचा कोणता नल नल हायपोथेसिस सिलेक्ट होते का अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस सिलेक्ट होते, तर हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आणि त्याचं सजेशन द्यायचे. कोणता रिजेक्ट होतोय आणि कोणता सिलेक्ट होतोय जस्ट इन कमेंट तुम्हाला करायची. थोडक्यात मी हा प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन केलाय. आणि हा प्रॉब्लेम आहे डे आणि काय फूड प्रोडक्टचा प्रॉब्लेम आहे केजीचा. कोणत्या डेला किती केजी त्यांनी बनवले किंवा रिड्यूस केले किंवा किंवा काही म्हणू शकता तुम्ही, ते केले. तर आपण बघू शकतो एवढ्या एवढ्या याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. तर हा पहिला प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम 2025 लास्ट इयरला विचारला गेला होता. रेग्युलर स्टुडंटला विचारला गेला होता. त्यामुळे आणि त्याच्या आधी पण 2 वर्ष हा प्रॉब्लेम विचारला होता. त्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो अशी मी गॅरंटी देतो. तुम्ही केलं तर वेल अँड गुड, नाही केलं तुमची इच्छा राहिली. तर आपण बघू शकतो की आपण व्हिडिओला न वेळ घालवता सुरुवात करूया. आता प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम दिला ची स्क्वेअर फाइंड आउट करायचे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय गिवन लिहून घ्यायचं असतं. लेवल ऑफ सिग्निफिकन्स 0.05. आता तुम्ही म्हणशाल हे काय लिहिलंय, हे बघा मी ची स्क्वेअरची व्हॅल्यू लिहिलेली आहे 0.05. हे मी इथं लिहून घेतली. DF किती आहे 5M. आता DF म्हणजे काय आहे? हे तुम्हाला माहित असलं तर कमेंट करून नक्की सांगा. मी जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार खाली गेलो तेव्हा तुम्हाला सांगतो DF म्हणजे काय येते. ओके. तर किती किती लिहिले 5 लिहिले. नंतर टेबल व्हॅल्यू किती दिली, टेबल व्हॅल्यू तुम्हाला इथे दिलेली बघा 11.07 टेबल व्हॅल्यू दिली. जे दिले मी ते लिहून घेतलेलं आहे. काही रॉकेट सायन्स केलेलं नाहीये. तर त्यानंतर बघूया आपण कॅल्क्युलेटिंग स्टेप 1. कॅल्क्युलेटिंग टोटल डिमांड. आता टोटल डिमांड कसं कॅल्क्युलेट करायचं, तुम्हाला हे जे फूडचे केजी दिले या सगळ्यांची ऍडिशन करायची असते. ऍडिशन केली, किती ऍडिशन आली 6580. ही तुमची ऍडिशन आली. आणि नंबर ऑफ डेज किती तुमचे वीक मध्ये, की 6 डेज. यांनी 6 डेज घेतले, म्हणजे 7 असत पण यांनी 6च घेतलेले, संडे यांनी घेतलेले नाहीये. तर तो आपण बघू शकतो. तर त्यानंतर इथं आता तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय, 6 डेज लिहिलं बरोबर, मी इथं नंबर ऑफ डेज 6 लिहिले. तर तुम्हाला फाइंड आउट काय करायचं याच्यामध्ये, ई एक्सपेक्टेड व्हॅल्यू, एक्सपेक्टेड डिमांड तुम्हाला फाइंड आउट करायचंय. कसं करायचं, त्याचं फॉर्म्युला आहे
टोटल ऑब्झर्वेशन आपण टोटल नंबर ऑफ कॅटेगराईज म्हणा किंवा जे फूड प्रोडक्ट दिले किती किती ते ऍव्हरेज किती आहे ते फाइंड आउट करायचे तुम्हाला थोडक्यात. कॅटेगराईज म्हणा काही म्हणा त्याला. तर त्याचं ई फाइंड आउट करण्यासाठी तुमचे किती आले टोटल ऑब्झर्वेशन म्हणजे तुमची जी के त्याची टोटल किती आली 6580 आलेली आहे. ओके. तर त्यानंतर तुम्हाला डिवाइडेड किती करायचे नंबर ऑफ इयर कॅन्डिडेट किती त्याने डिवाइडेड करायचे किती आहे 6. तर उत्तर येते 1096.67. हे तुमचं काय आलं एक्सपेक्टेड डिमांड आलं की एवढा खर्च भविष्यामध्ये होऊ शकतो. एक्सपेक्टेड येते आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. आपण अंदाज धरलाय थोडक्यात की तेवढा करू शकतो. ओके. तर आता आपण बघूया की स्टेप सेकंड आहे. स्टेप सेकंड मध्ये काय आहे तर याचा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आता हे जे आहे हे कोणतं सिम्बॉल आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. ओके. तर त्याचं पुढे दिलेले ब्रॅकेट ओ मायनस ई ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय ई. तर आता हे झालं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं लिहायचं आहे की डे डे कोणते ते तुम्ही प्रॉब्लेम मध्ये दिले ते. ओके. ऑब्झर्वेशन ऑब्झर्व नंतर ई म्हणजे एक्सपेक्टेड नंतर ओ मायनस ई आणि ओ मायनस ई ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय ई. तर तुम्ही बघू शकता हे मी लिहून घेतलं जे वरती क्वेश्चन मध्ये दिले ते. ओके. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू कशी आली हे तर तुम्ही आपण इथे कॅल्क्युलेट केली ती एक्सपेक्टेड व्हॅल्यू घेतली. ओके. आता यांनी काय केलं मी ऑब्झर्वला ओ म्हणलं आणि एक्सपेक्टेडला ई म्हणलं. तर ओ मायनस ई कसं काढलं ऑब्झर्व मायनस एक्सपेक्टेड केलं तर 23.33 हे जी या दोघांचं आहे त्याच्यामधनं लेस करायचं फक्त आणि जी व्हॅल्यू मायनस मध्ये ती ब्रॅकेट मध्ये लेस जा कारण त्याचं इम्पॉर्टंट तुम्हाला आता नाही कळणार जेव्हा तुम्ही ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करणार तेव्हा तुम्हाला ते कळणार त्याचं व्हॅल्यू काय आहे त्यामुळे जी व्हॅल्यू होती ती ब्रॅकेट मध्ये लिहा. इथं तुम्हाला कळलं असेल कसं मायनस केलं की जी ओ आहे त्याच्यामध्ये ई मायनस केलं ती व्हॅल्यू आली. ओके. आता तुम्ही मेन्शन की याच्यामध्ये मी एक टेबल केलेलं नाहीये कारण जास्त टेबल केले तर परत तुम्हाला तुम्ही मेन्शन की हे कसं कॅल्क्युलेट केलं किंवा मोस्ट ऑफ द स्टुडंटला माहिती नसतं की ते त्यांच्या याच्यामध्ये नाही बसत. सॉरी तुम्हाला आता मी दाखवतो की हे कसं करायचं. ओके. तर तुम्ही बघू शकता आता काय 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 करायचं तुम्हाला ओ मायनस ईचा स्क्वेअर. आता इथे इथे एक तुम्ही टेबल करू शकतात की ओ मायनस ईचा स्क्वेअर तुम्ही आधी स्क्वेअर फाइंड आउट करून घेऊ शकता नंतर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तरी चालतं. आता तुम्ही मला सांगा ओ मायनस ई तुम्ही किती व्हॅल्यू आहे की 23 आपण इथं करूया 23.33. आता इंटू याचं काय करायचं स्क्वेअर करायचं पर 23.33 केलं एंटर केलं तर किती उत्तर आलं 554.2889 पर हे म्हणजे तेवढं उत्तर आलं पर्सेंटेज नाही तर व्हॅल्यू म्हणा फक्त. आता त्याला काय करायचं डिवायडेड बाय म्हणजे आता डिवायडेड बाय एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती 1096.67 किती आलं 0.59 म्हणजेच काय घेतले आणि 50 घेतलं सॉरी 49 घेत होतं आलतं त्यांनी किती घेतलं 50 घेतलं. असंच ओव्हरऑल सगळ्यांची तसंच कॅल्क्युलेशन करायचं आणि हे कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हे कॅल्क्युलेशन चुकलं तर तुमचं ओव्हरऑल खालचं गणित सगळं चुकणार आहे. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन नीट आणि बघून करा. तर समजलं असेल तुम्हाला कसं कॅल्क्युलेशन करायचं. मी तुम्हाला अजून एक 33.33 परत एकदा करून दाखवतो मग आपण नेक्स्ट स्टेप जाऊया. आता आपल्याला काय दिलंय की ओ मायनस ई किती आहे 33.33 इंटू 33.33 डिवाइडेड बाय आपली एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती आहे 1096.67 इज इक्वल टू आलं तुम्ही बघू शकता इथं 1.101 तर मी इथं 1.01 घेतलं. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यायच्या. ओके. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं एक्स स्क्वेअर म्हणजे तुमची ही जी टोटल आहे ह्या व्हॅल्यूची ही फाइंड आउट करायची. कशी फाइंड आउट करायची जे सगळं आहे ते त्याची टोटल करून घ्यायची. आता मी इथे बघा टोटल केली टोटल केल्यानंतर व्हॅल्यू येते 10.56
एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली 10.56 आली. ओके. आता आपल्याला काय करायचं, स्टेप नंबर 3 आहे. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला डिसिजन घ्यायचे. कॅल्क्युलेट व्हॅल्यू. आपण ही आता जी व्हॅल्यू एक्स स्क्वेअरची आली आपण ही या डेटावरनं कॅल्क्युलेट केली, बरोबर. तर आपल्याला काय करायचं की व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर किती व्हॅल्यू 10.56 आणि टेबल व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेली बघा, इथे टेबल व्हॅल्यू दिली 11.07 आहे का, आणि मी इथं गिवन मध्ये पण लिहिले 11.07. ओके. 11.07 घेतली. आता सीन 1.56 मोठं आहे का 11.07 मोठं आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. ओके. मग आता काय मोठं आहे सांगा बरं. जे मोठं आहे त्याच्याकडे ग्रेटरचं साईन म्हणजे साईन करून द्यायचं. सो एच ओ म्हणजे काय, नल हायपोथिनेस, आणि H1 म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह हायपोथिनेस. एच ओ म्हणजे नल हायपोथिनेस काय झालाय, एक्सपेक्टेड म्हणजे सिलेक्ट झालाय. आणि मी खाली बघा इथं त्यांनी कमेंट सांगितली होती, मी इथं कमेंट पण लिहिलेली आहे. ओके. HO null hypotheses are selected but HO alternative hypotheses are rejected. आणि तुम्हाला अजून कमेंट लिहायची असेल इथं जस्ट इन कमेंट म्हणलंय की तुम्हाला अजून कमेंट लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता की प्रिव्हियस इयरच्या टेबल व्हॅल्यू नुसार आत्ताची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली ती लेस आलेली आहे. त्यामुळं हा जे एक्सपेक्टेड आहे ते सिलेक्ट झालेलं नाहीये किंवा होणार नाहीये किंवा झालंय किंवा रिजेक्ट झाले. हे असं तुम्ही आपल्या भाषेत लिहायचं. ते काही जे जे तुम्हाला चॅट जीपीटी देतं किंवा जे सरळ सांगतात त्यांच्या भाषेत लिहिलं की तुम्ही विचार करण्यात मार्क जाणार तुमचे. त्यापेक्षा साधं सिंपल आपल्या भाषा वापरायची, मार्क 100% भेटतात. आणि ते नाही लिहिलं तरी तुमचा 1 मार्क किंवा अर्धा मार्क जाणार आहे. माझ्या तर जाण्यात एक पण मार्क जाणार नाही, कारण ही जी कमेंट असते हीच कमेंट असायची त्यांना गरजेची, हीच कमेंट आहे. तर बघू शकता. मी इझी वे मध्ये पहिला प्रॉब्लेम सांगितला ची स्क्वेअरचा. ओके. आता सेम प्रॉब्लेम सेकंड याला पण विचारला होता. आता हा प्रॉब्लेम 2024 ला विचारलेला आहे. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये तुम्हाला आधीच आता हे जे मी क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करत नाहीये, कारण त्याच्यामध्ये टाइम गेला, तुमचे पेपर आलेले, त्यामुळे तुम्ही काय एवढे व्हिडिओ बघत बसणार, तुम्ही स्पीडमध्ये बघणार, त्याच्यामुळे तुमचा लॉस होणार आहे. त्यामुळे मी एक्सप्लेन क्वेश्चन वाचत नाही, तर तो क्वेश्चन तुम्ही वाचून घ्या. मी काय करायचं, काय दिले क्वेश्चन मध्ये डायरेक्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. डेज दिले, नंबर ऑफ पार्ट डिमांड दिले, किती डिमांड येते, डेज मागाच्या प्रॉब्लेम सारखे दिले, 6 डेज दिले, त्याची डिमांड दिले. ओके. आता आपण या प्रॉब्लेम मध्ये वेगळं काय, जी ची स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ती त्यांनी दिली 0.179. ओके. आणि टेबल व्हॅल्यूची व्हॅल्यू किती दिली त्यांनी की 11.07 ही व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर. तर तुम्हाला काय करायचंय, यांनी तुम्हाला इथं विचारलंय का, की यांनी एवढंच विचारलंय कमेंट ऑन वेदर हायपोथेसिस इज एक्सपेक्टेड ऑर रिजेक्ट विथ सजेशन. त्यांनी एवढंच विचारलं. त्यांनी तुम्हाला मागाच्या प्रॉब्लेम सारखं विचारलं का, की की कमेंट वेदर हायपोथेसिस म्हणजे त्यांनी तुम्हाला फाइंड आउट करायला नाही लावलं, त्यांनी तुम्हाला व्हॅल्यू इथं फाइंड आउटच करून दिलेले आहे. बरं. तुम्ही म्हणले नाही आम्हाला करायचंय, मी तुम्हाला दोन्ही मेथडने सांगतोय की या मेथडने पण उत्तर. आता समजा की आता जे मी या मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला याच्यामध्ये जो पेपर चेकिंग वाला असतो त्याच्या म्हणण्याने मार्क जाणार की तुम्ही एवढ्या इझी वे मध्ये केलंय म्हणून. तर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघितलं तरी व्हॅल्यू तीच येणार आहे. तुम्हाला करायचं तुम्ही जी मी वर जे सांगितले त्या त्या व्हॅल्यू मध्ये टाका, ते एक्सप्लेन करा, मग तशा पद्धतीने सोडवा. समजलं तुम्हाला. आपण सांगूया आता ची स्क्वेअर. आता ही दुसरे, आता यांनी काय केले, गिवन दिले एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती दिली 0.19 सॉरी 179 दिलेली, आणि ची स्क्वेअरची टेबलची दिली 11.07. आता यांनी काय केले, डिसिजन रूल दिले काय, की कॅल्क्युलेट एक्स स्क्वेअर टेबल एक्सपेक्टेड एचओ म्हणजे काय झालं, नल हायपोथेसिस एक्सपेक्टेड झाला, आणि म्हणजे ग्रेटर असेल तर एक्सपेक्टेड होतं, लेस असेल तर आता लेस होत्या टेबल व्हॅल्यू नुसार म्हणून एक्सपेक्टेड नल हायपोथेसिस झाला, आणि हायर असती व्हॅल्यू टेबलच्या नुसार तर रिजेक्ट झाला असता. तर आता काय की 0.179 लेस दॅन 11.07, कारण छोटी आहे म्हणून नल हायपोथेसिस एक्सपेक्टेड. आता तुम्ही मेन्शन हे एवढं इझी मध्ये का सांगितलं, खरा तर प्रॉब्लेम हा असा सोडवायचा आहे, पण तुम्हाला माहित पाहिजे की मेथड कशा कशा वेगवेगळ्या आहे.
कारण क्वेश्चन कसे पण विचारले तरी तुम्हाला सॉल्व्ह तर तेच करायचे. म्हणून तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा स्टेप 1 कॅल्क्युलेट करू शकता. नंतर एक्स्पेक्टेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. नंतर ची स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा. नंतर टेबलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आणि नंतर तुमची कमेंट देऊन टाकायची. ओके. तर एवढ्या इझी वे मध्ये बघा मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम तर सांगितलेले. हा प्रॉब्लेम तुम्ही त्या मेथडने सोडवलं तरी चालणार आहे. उत्तर काही चेंज येणार नाहीये. तर आपण आता बघूया ह्याच व्हिडिओमध्ये लास्टचा प्रॉब्लेम आहे. लास्ट प्रॉब्लेम आहे. ओके. आता लास्ट प्रॉब्लेम दिलेला आहे त्यांनी, की यांनी काय केलंय, की सेम आहे प्रॉब्लेम, ओव्हरऑल प्रॉब्लेम हे सगळे सेम असतात. काही त्यात चेंज नसतं. फक्त ते फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आणि कॅल्क्युलेशन करून उत्तर काढायचे. ओके. तर आपण बघूया हा प्रॉब्लेम. आता तुम्हाला जर मागे जसं म्हणलं तर तसं तुम्ही वाचा. काय प्रॉब्लेम काय नाही. मी न टाइम घालता डायरेक्ट आपण सॉल्व्ह करूया प्रॉब्लेम मध्ये काय काय दिले ते. ओके. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, ची स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचंय. ओके. आपल्याला जो गिव्हन दिला त्याच्यात तो घेतला. टोटल आपल्याला दिली. टोटल कशी केली, की ही जी व्हॅल्यू आहे 25 प्लस 25 किती होते 50. 50 प्लस 10 60 70 80 90 90 20 आणि हे म्हणजे या सगळ्यांनी टोटल करायची. त्यांनी दिले की टोटल टाइम किती दिलाय 120 दिलाय. मग आपण डायरेक्ट 120 घेतला. एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी किती आहे, मेन नंबर ऑफ फेस किती आहे तुमच्याकडं, की फेस नंबर किती 6 आहे. त्याला डिवाइड केलं तर तुमची 1 म्हणजे एकाची फ्रिक्वेन्सी निघते. 1 याची फ्रिक्वेन्सी. ओके. तर तुम्हाला फॉर्म्युला तर पहिल्या दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये मी सांगितलंय. त्या त्या प्रॉब्लेम मध्ये फक्त ते टाकायचे व्हॅल्यू. व्हॅल्यू टाकल्यानंतर मग सारखंच हे कॅल्क्युलेट करायचं. आता व्हॅल्यू टाकल्या तुम्हाला तर ओ म्हणजे ऑब्झर्व माहिती, ई म्हणजे एक्सपेक्टेड माहिती, ओ मायनस ई म्हणजे काय ते पण माहिती, ओ मायनस ई ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ई म्हणजे काय ते पण माहिती आहे. तर आपण एक 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 म्हणजे तुम्हाला मी हे कॅल्क्युलेट करून दाखवतो एखादं, म्हणजे परत टेन्शन नको तुम्हाला. ओके. तर तुम्ही बघू शकता. आता तुम्ही म्हणशाल ही 5 हे कसं आलं, ओ ओ मायनस ई कसं आलं. आता तुम्ही मला सांगा 10 मायनस 20 केलं तर उत्तर काय येणार आहे, -10. हे -10 आलं. आता तुम्हाला 5 काढायचे. आता -10 कसं काढायचं, -10 इंटू -10 उत्तर येताना काय येतं, -20 डिवायडेड बाय काय करायचं, ई. 20 केलं तर उत्तर येतं का, 1 येतंय, नाही येत. त्यामुळे हे असं तुम्ही कॅल्क्युलेटर करत नका जाऊ. हे जे तुम्ही काय करतात ते डायरेक्ट डिलीट करा आणि परत नंतर नवीन याने तुम्ही करा. आता तुम्हाला काय करायचंय, ओ मायनस ईचा स्क्वेअर तुम्हाला फाइंड आउट करायचंय. आता तुम्ही ओ इंटू स्क्वेअर फाइंड आउट 10 इंटू 10 केलं तर उत्तर किती येते, 100. 100 डिवायडेड बाय 20 केलं तर उत्तर 5 येते. आणि ते मशीन याच्यात मायनसचं सिम्बॉल का नाही आलं. आता मायनसचं सिम्बॉल का नाही आलं तर, सॉरी सबट्रॅक्शनचं सिम्बॉल का नाही आलं, तर मायनस मायनस केला ते प्लस होतं. त्याच्यामुळे त्याचं सिम्बॉल येत नाही. हे पण एक लक्षात ठेवा. आता तुम्ही खाली जे कॅल्क्युलेशनला घेताय ते ते सिम्बॉल घेतलं तर ते सिम्बॉल चुकणार आहे. त्यामुळं ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. हे सगळ्यात असं कॅल्क्युलेशन करून घेतलं. नंतर सेम मग सारखंच एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट केली 12.45 आणि काय स्टेप 5 ची डिसिजन काय आहे, कॅल्क्युलेट केलं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 11.40. टेबल व्हॅल्यू आपल्याकडे आहे 11.07. काय झालं याच्यामध्ये, की ग्रेटर दॅन सिलेक्ट झालं म्हणजे रिजेक्ट काय झालं बघू शकता. आता तुम्हाला दिसणार नाही, मी खाली लिहिलेलं आहे ते याच्यामुळं व्हिडिओ 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 साईज मुळे तुम्हाला दिसणार नाही, सॉरी. बघा मी इथे लिहिलेलं रिजेक्ट रिजेक्ट नल हायपोथेनिस. हायपोथेनिस रिजेक्ट झालाय, मग नल हायपोथेनिस रिजेक्ट झालाय. कोणता हायपोथेनिस अल्टरनेटिव्ह हायपोथेनिस याच्यामध्ये सिलेक्ट होणार आहे. तो बघू शकता. आता तुम्ही म्हणशाल की हे दोन तर प्रॉब्लेम सेम आहे, तू हा 2024 ला विचार प्रॉब्लेम असा का सोडवला. असा का सोडवला मी, की तुम्ही ह्या पण स्टेप त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग केल्या पाहिजे म्हणून मी सोडवलाय. आता हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवा शकता की काय आहे. ओके. तर तुम्ही बघू शकता मी एवढा इझी वे मध्ये तिन्ही प्रॉब्लेम तुम्हाला, आणि जे विचारून गेले ते बघा. हा पण 2024 ला बॅकलॉगला विचारलेला पेपर आहे, हा रेग्युलरला विचारलेला पेपर आहे, आणि हा 2025 ला एप्रिलला लास्ट इयरला विचारला गेलेला पेपर आहे. मी एक पण क्वेश्चन असं नाही की जो युनिव्हर्सिटीला विचारलेला नाही तो घेतलेला नाहीये. त्यामुळं आपले व्हिडिओ पूर्ण बघत जा, स्पीड मध्ये बघत नका जाऊ, कारण तुमच्या आता कन्सेप्ट क्लिअर असल्या की तुम्हाला पुढे जाऊन त्याचं काही काय म्हणताय तोटा होणार नाही. नसतील क्लिअर तर, आणि नसतील क्लिअर तर मग शेवटी
तुमची इच्छा राहिली. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. कारण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मीन, मीडियन आणि अजून BRMचे तुम्हाला इम्पोर्टंट क्वेश्चन भेटणार आहे. ते सॉल्व्ह करून. तो व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.